नमस्कार. कृपा आणि प्रसाद हे दोन शब्द आपण किती सहज वापरतो, नाही का? पण थांबा, आपण जो अर्थ समजतो तोच खरा अर्थ आहे का? की याच्यामागे काहीतरी खूप खोल, खूप वेगळा अर्थ दडलाय? चला, आज आपण हेच शोधून काढूया. सुरुवातच एका थेट प्रश्नाने करूया. श्रद्धा म्हणजे एक सौदा आहे का? म्हणजे एक व्यवहार? जरा विचार करा. आपण प्रार्थना करतो आणि देवाला सांगतो, हे दे माझं हे काम कर, मी तुला नारळ फोडीन. हे एका व्यवहारासारखंच वाटतं नाही का? पण श्रद्धा खरंच इतकी सोपी, इतकी व्यवहारी गोष्ट आहे का? ही कल्पना तर आपल्या सगळ्यांच्या परिचयाची आहे. वेंडिंग मशीन देव. म्हणजे कसं, आपण प्रार्थनेचं नाणं टाकायचं आणि मशीनमधून आपल्याला हवं ते फळ बाहेर यायला पाहिजे. एकदम सोपं. पण प्रॉब्लेम तेव्हा होतो जेव्हा आपण नाणं टाकतो पण मशीनमधनं काहीच बाहेर येत नाही. मग काय होतं? निराशा येते, चिंता वाटते आणि मग डोक्यात विचार येतो की अरे, कदाचित आपलं मशीन वापरणंच चुकतंय का? तर ह्या सगळ्या गोंधळाचं उत्तर कुठे आहे माहितीये? ते दडलंय आपल्याच परिचयाच्या 3 साध्या शब्दांमध्ये. हो, फक्त 3 शब्द. चला तर मग या शब्दांच्या आत डोकावून पाहूया आणि त्यांचा तो खरा, तो शक्तिशाली अर्थ शोधूया, जो आपला विचार करण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकू शकतो. ठीक आहे, तर पहिला शब्द घेऊया, कृपा. आता कृपा झाली असं म्हटल्यावर आपल्या डोक्यात काय येतं? सरळ आहे, देवाचा आशीर्वाद मिळाला. म्हणजे आता आपलं काम 100% यशस्वी होणार याची जणू काही गॅरंटीच मिळाली, बरोबर? साधारणपणे आपण सगळे असाच अर्थ घेतो. पण खरी गंमत तर आत्ता आहे. शास्त्र काय सांगतं माहितीये? शास्त्रानुसार कृपा म्हणजे यशाची हमी किंवा गॅरंटी नाहीच. कृपा म्हणजे एक प्रयोग करण्याची संधी. परत एकदा ऐका, फक्त एक संधी. म्हणजे तुम्हाला कृती करण्याची परवानगी मिळाली आहे, निकालाचा कुठलाही करार झालेला नाहीये. अरे वा, विचार करा, या एका छोट्याशा बदलामुळे आपल्या संपूर्ण विचारांना किती मोठी कलाटणी मिळते. आणि हा विचार काही नवीन नाहीये. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला नेमकं हेच तर सांगतात, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. म्हणजे काय, की बाबा तुझं काम फक्त कर्म करणं आहे. फळाची अपेक्षा करू नकोस, त्यावर तुझा अधिकारच नाहीये. चला, आता पुढच्या शब्दाकडे जाऊया, प्रसाद. प्रसाद म्हटलं की डोळ्यासमोर काय उभं राहतं? गरमागरम शिरा, पेढे, फळं, बरोबर? म्हणजे प्रार्थनेनंतर हातात मिळणारं काहीतरी गोडधोड, एक बक्षीस. पण थांबा, शास्त्रानुसार खरा प्रसाद हा हातात नाही तर मनात मिळतो. तो खाण्याची वस्तू नाही तर अनुभवण्याची एक अवस्था आहे. कोणती अवस्था? प्रसन्नतेची, मानसिक स्पष्टतेची आणि समाधानाची. निकाल काहीही लागो, चांगलं होवो किंवा वाईट, पण मन शांत आहे, ही जी स्थिती आहे ना, तो खरा प्रसाद. आणि आता तिसरा, जरा वेगळा शब्द, भोग. देवाला भोग लावला असं आपण म्हणतो. पण खरं सांगायचं तर याकडे आपण अनेकदा कसं पाहतो? जसं काही आपण देवाला लाच देतोय. हे घे नैवेद्य आणि माझं काम करून दे. एकदम शुद्ध व्यवहार. पण नाही, शास्त्रानुसार भोग म्हणजे लाच नाही, तर तो आहे सहभाग. म्हणजे काय? तर जीवनात येणाऱ्या प्रत्येक अनुभवाला, मग तो चांगला असो वा वाईट, निकालाची चिंता न करता पूर्णपणे स्वीकारणं. आपण जे काही करतोय ते देवाला अर्पण करून त्या कृतीमध्ये पूर्णपणे सहभागी होणं, याला म्हणतात खरा भोग. तर बघा, हा तक्ता सगळं काही स्पष्ट करतोय. आपण काय समजत होतो आणि खरा अर्थ काय आहे. कृपा ही गॅरंटी नाही, ती एक संधी आहे. प्रसाद हे बाहेरचं बक्षीस नाही, ते आतलं समाधान आहे. आणि भोग ही लाच नाही, तर तो एक सहभाग आहे. किती मोठा फरक आहे बघ. आता एक खूपच इंटरेस्टिंग गोष्ट. आपल्याला वाटेल की हे सगळं फक्त आपल्याच भारतीय तत्त्वज्ञानात आहे. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की अगदी हेच विचार, याच संकल्पना हजारो किलोमीटर दूर प्राचीन ग्रीस आणि रोममध्ये, म्हणजे पाश्चात्य तत्त्वज्ञानातही सापडतात. तिथे स्टोईक नावाचे तत्त्वज्ञानी होते. ते हेच एका धनुर्धराच्या उदाहरणाने समजावून सांगतात. बघा, एका धनुर्धराच्या नियंत्रणात काय असतं? फक्त आपलं सगळं कौशल्य वापरून, लक्ष केंद्रित करून बाण सोडणं, बरोबर? पण एकदा का बाण सुटला की मग वाऱ्याची दिशा काय आहे, लक्ष हलतंय की नाही, यावर त्याचं नियंत्रण नसतं. म्हणून त्याची खरी परीक्षा बाण लागला की नाही यात नाही, तर त्याने किती प्रामाणिकपणे प्रयत्न केला यात आहे. आणि आता हे बघा, हे साम्य तर अविश्वसनीय आहे. ज्याला आपण कृपा म्हणजेच प्रयोग करण्याची संधी म्हणतोय, त्यालाच स्टोईक लोक रिझर्व्ह क्लॉज म्हणतात. म्हणजे काय?
मी माझे 100% प्रयत्न करेन, पण निकाल माझ्या हातात नाही. आणि ज्याला आपण प्रसाद म्हणजे आंतरिक शांती म्हणतोय, त्यालाच ते ॲटरॅक्सिया म्हणतात. म्हणजे तीच मनःशांती. कमाल आहे ना? ठीक आहे, हे सगळं ऐकायला खूप छान वाटतंय, पण याचा रोजच्या जीवनात काय उपयोग? चला, आता हेच बघूया की हा जो हमीकडून प्रयोगाकडे जाण्याचा प्रवास आहे, तो आपण प्रत्यक्षात कसा करू शकतो. हे समजून घेण्यासाठी एक सोपी चौकट आहे. असं समजा की कृपा म्हणजे तुम्हाला मिळालेली एक प्रयोगशाळा आहे. भोग म्हणजे त्या प्रयोगशाळेत तुम्ही करत असलेला प्रामाणिक सहभाग. आणि प्रसाद म्हणजे काय? तर प्रयोग यशस्वी झाला की अयशस्वी यावर अवलंबून नसलेली तुमच्या आतली ती शांतता. आणि असं केल्याने सगळ्यात मोठा फायदा काय होतो? आठवतंय, आपण सुरुवातीला चिंता आणि निराशेबद्दल बोललो होतो. त्यातून सुटका होते. कारण आपलं लक्ष बाहेरच्या निकालावरून हटून आपल्या आतल्या प्रयत्नांवर आणि स्थिरतेवर येतं. मग यश अपयशाने फारसा फरकच पडत नाही. या सगळ्या चर्चेचा सार जर एका वाक्यात सांगायचं झालं तर ते असं आहे: कृपा म्हणजे प्रयोगासाठी मिळालेलं आमंत्रण आणि प्रसाद म्हणजे त्या प्रयोगातून मिळालेलं आत्मिक समाधान. आणि जाता जाता एका प्रश्नावर विचार करण्यासाठी सोडून जातो. काय होईल जर आपण यश या शब्दाची व्याख्याच बदलून टाकली तर? जर यश म्हणजे बाहेर मिळणारा निकाल नाही, तर कुठल्याही परिस्थितीत आपण टिकवून ठेवलेली आपली मनःशांती आणि स्पष्टता असेल तर? विचार करा.